बालकांकडून गुन्हे करून घेणाऱ्या टोळ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई उच्चस्तरीय समिती स्थापन करणार. अल्पवयीन मुलांचा वापर करून गंभीर गुन्हे घडवून आणणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरोधात राज्य सरकार कठोर पावले उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. या विषयाचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून तिच्या शिफारसीनुसार तसेच केंद्र सरकारकडे आवश्यक कायदे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेत या विषयावर चर्चा करताना सदस्यांनी बालन्याय कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेत काही गुन्हेगारी टोळ्या 18 वर्षाखालील मुलांकडून खून, बलात्कार, ड्रग्ज तस्करी आणि इतर गंभीर गुन्हे करून घेत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आणि यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की अल्पवयीन मुलांना गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त करणारे किंवा त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. अशा व्यक्तींनी गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित नसले तरी त्यांनी शस्त्र पुरवले, नियोजन केले किंवा आर्थिक मदत केली असल्याचा त्यांनाही गुन्ह्यातील सहआरोपी मानून कारवाई करण्याचा विचार केला जाईल. याशिवाय अशा प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचाही प्रस्ताव सरकार विचाराधीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या चर्चेदरम्यान काही सदस्यांनी अल्पवयीनांची वयोमर्यादा 18 वरून 16 वर्ष करण्याची मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की हा निर्णय राज्य सरकारच्या अधिकारात नसून केंद्र सरकारच्या स्तरावर घ्यावा लागेल. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खून, बलात्कार यासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये 16 ते 18 वर्ष वयोगटातील आरोपी मानसिकदृष्ट्या सज्ञान असल्याचं न्यायालयाला वाटल्यास त्यांच्यावर प्रौढांप्रमाणे खटला चालवण्याची तरतूद उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा निश्चितपणे मांडणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. दरम्यान चर्चेत सहभागी होताना आमदार सुधीर मुनगंटीवार त्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. 12 वर्षाच्या मुलाकडून बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा घडल्याचं उदाहरण देत गेल्या 2 दशकातील बालगुन्हेगारीचा सखोल आणि वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आणि यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून बालगुन्हेगारीचे वैज्ञानिक विश्लेषण केलं जाईल. समितीच्या शिफारसीनुसार आवश्यक कायदेशीर सुधारणा केल्या जातील आणि केंद्र सरकारकडे ठोस प्रस्ताव पाठवले जातील असं आश्वासन सभागृहाला दिलं आहे. खोतकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय चिंतेचा विषय आहे. कारण हे ट्रेंड्स नव्याने आपल्याला लक्षात येत आहेत की काही गुन्हेगारी टोळ्या अशा प्रकारे, कारण आपल्याकडे विधी संघर्षित बालकं जी असतात म्हणजे 18 वर्षाच्या आतली, त्यांच्यावर आपल्याला वेगळ्या कायद्यांमध्ये त्यांना प्रॉसिक्यूट करावं लागतं, त्यांना जेलमध्ये ठेवता येत नाही, त्यांना बाल सुधारगृहात ठेवावं लागतं, त्यांना तेवढी सजा आपल्याला देता येत नाही. याचा फायदा घेऊन काही प्रमाणात अशा पद्धतीनं त्यांना पैसे द्यायचे, त्यांच्याकडनं क्राईम करून घ्यायचा, अशा गोष्टी नजरेस येत आहेत. खरं म्हणजे आपला जो बाल गुन्हेगारीचा कायदा, या कायद्यामध्ये अशा पद्धतीनं जो करून घेणार आहे त्याच्यावरही लायबिलिटी दिलेली आहे, त्याच्यावरही आपण कारवाई करू शकतो. पण मला असं वाटतं की आपण ज्याप्रमाणे म्हटलं, आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण या ठिकाणी जे सुचवलेलं आहे त्या पद्धतीनं जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा यूज करतील, अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल. आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत त्याचा समावेश करून आणि त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांनाही, म्हणजे ते त्या गुन्ह्याच्या स्पॉटवर नसले तरी त्यांनी त्याला एड केलाय, त्यांनी त्याला चाकू दिलाय, त्यांनी त्याचं डोकं हे केलेलं आहे किंवा त्याला पैसे दिले आहेत, तर त्यांनी गुन्हा केलाय अशा पद्धतीनं समजून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आणू. वय 16 करता येईल का माननीय मुख्यमंत्री मध्ये? हे वय 16 जर केलं ना अध्यक्ष, माझा फार मोठा प्रश्न निघाल. नाही, याच्यामध्ये खरंय मुळामध्ये हा जो निर्णय आहे हा केंद्रीय स्तरावर करावा लागेल, आपल्या राज्याला करता येत नाही. पण आता काही केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ज्या अतिशय ग्रीव्हियस केसेस असतात, म्हणजे खून आहे, बलात्कार आहे, अशा केसेसमध्ये 16 वर्षाच्या वरची जी मुलं आहेत यांना सज्ञान समजण्यात यावं असं कोर्टाला अर्ज करता येतो. आणि कोर्टाला जर वाटलं की हे सज्ञान आहेत, म्हणजे यांच्या सायकोलॉजिकल जे काही त्यांचं वागणं आहे त्यात ते सज्ञान आहेत, तर त्यांना 16 वर्षाच्या वरच्या मुलालाही 18 वर्षाच्या वर आहे असं समजून त्या ठिकाणी त्याला ट्राय करता येतं.
त्यामुळे ही आता न्यायालयानेच व्यवस्था केली आहे. तथापि केंद्र सरकारला देखील म्हणजे ज्यावेळेस आता आमची माननीय गृहमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांची जी बैठक होईल त्यात हा मुद्दा मी निश्चित मांडेन. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे की केंद्राकडे तर त्यांनी या संदर्भात पण याची सायंटिफिक विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. जिल्हास्तरीय अशा पद्धतीची किती गुन्हे घडले आहे याची एक समिती नेमून याचं सायंटिफिक विश्लेषण करून पुढच्या अधिवेशनात पटगावर हा अहवाल आपण द्याल का? सजेशन फॉर ऍक्शन निश्चितपणे या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात येईल आणि त्या समितीच्या माध्यमातून याचा सायंटिफिक अभ्यास करून त्या संदर्भात ज्या शिफारसी आपल्याला मान्य करता येतात त्या आपण करू, ज्या केंद्र सरकारला पाठवायच्या आहेत त्याचा ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.